खोपोलीमधील मंगेश काळोखे हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष भोईर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला। मंगेश काळोखे यांच्या हत्यारांना मोक्का लावावा, त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। कर्जत पोलिसांना यावेळी लवकरात लवकर कारवाई करावी असे निवेदन देखील देण्यात आले। खोपोलीच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी मंगेश काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्गुण अशी हत्या करण्यात आली आणि त्या हत्येच्या निषेधार्थ महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये त्याचे मोठे पडसाद उमगले आणि संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये हलाल व्यक्त करण्यात आली। विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये अनेक तालुक्यांमध्ये या आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा मिळावी आणि हा जो तपास आहे तो फास्ट ट्रॅक वरती चालून काळोखे कुटुंबियांना लवकरात लवकर न्याय मिळावा या दृष्टिकोनातून आजही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या वतीने, युवा सेना महिला आघाडीच्या वतीने शासनाला आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला हीच आम्ही विनंती केली की या खटल्याचा योग्य तपास करून जे कोण या खटल्यामध्ये दोषी असतील त्या दोषींना लवकरात लवकर त्या दोषींना शिक्षा झाली पाहिजे असं तुम्ही कर्जत तालुक्याच्या शिवसेनेच्या भावना तुम्ही वरिष्ठांना कळवा म्हणून आज आम्ही या ठिकाणी सर्वांनी येऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे।